वेव्ज नक्की काय आहे? तुम्हाला दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम माहिती आहे, कान्स फेस्टिवल देखील माहिती आहे. जागतिक मंचावरती होणाऱ्या मोठमोठ्या सोहळ्यांबद्दल जगामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या वेव्जच्या वेव्ज जगभरामध्ये पोहोचणार आहेत. मुंबईमध्ये 1 ते 4 मे दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय आहे हा कार्यक्रम जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. या समिटचं आयोजन आपल्या मुंबईत मायानगरीत 1 ते 4 मे दरम्यान जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. मात्र मुंबईत होणाऱ्या या समिटच्या वेव्ज जगभरात पोहोचणार आहेत. काय आहे वेव्ज? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारत पहिल्यांदा वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करणार आहे. दावोस सारख्या वैश्विक संमेलनाप्रमाणे या समिटचं आयोजन केलं जाईल. भारताला ग्लोबल कंटेंट क्रिएशनचं हब बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्त्वाचं पाऊल म्हणून या समिटकडे पाहिलं जातंय. भारतीय युवकांमध्ये असलेल्या प्रतिभाशक्ती दाखवण्यासाठी जागतिक मंचाची या निमित्तानं निर्मिती होणार आहे. फिल्म, ॲनिमेशन, गेमिंग, टीव्ही, एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला या समिटमुळे जागतिक मंच उपलब्ध होणार आहे. भारतीय कलाकारांसाठी जागतिक मंच उपलब्ध केल्यानं आपल्या कलाकारांना कला दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारताला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या समिटचं असेल. वेव्ज समिटचा फायदा बॉलिवूडसह क्षेत्रीय सिनेमाला सुद्धा होणार आहे. या समिटमुळे फिल्म, ॲनिमेशन, गेमिंग, टीव्ही, एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक होण्यास सुद्धा मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्जमुळे जागतिक मनोरंजन क्षेत्र बदलून जाईल असा दावा केलाय. साथियों, वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट यानी वेव्स के रूप में भारत एक ऐसा प्लेटफॉर्म बनाने जा रहा है जिसमें दुनिया के एंटरटेनमेंट लैंडस्केप पर उसको बदलने की क्षमता होगी. मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान होणाऱ्या या समिटच्या तयारीसाठी दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह विविध देशांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट या क्षेत्रातले जे हुज हू आहेत हे सगळे या निमित्ताने मुंबईमध्ये येतील. स्वतः माननीय प्रधानमंत्री महोदय त्या ठिकाणी येणार आहेत. एक सीओ राऊंड टेबल देखील करणार आहेत. त्यामुळे एक प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी मुंबईला आणि महाराष्ट्राला याच्यामुळे मिळालेली आहे. आज आपल्याला माहिती आहे की क्रिएटिव्ह इकॉनॉमी ही सगळ्यात वेगानं वाढणारी इकॉनॉमी आहे आणि लवकरच भारत $50 बिलियन इकॉनॉमी तयार करतोय. आणि म्हणूनच हा जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट हा आपल्याला मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि IB मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राला त्यांनी याकरता निवडलं. मुंबईत फक्त वेव्ज समिटचं आयोजन केलं जाणार नाहीये, तर IITच्या धर्तीवर गोरेगाव फिल्म सिटीमध्ये IICT संस्था उभारली जाणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. कसं असेल IICT? IICT संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक स्तरावरील क्रिएटिव्ह हब बनवण्याचा सरकारचा मानस. केंद्र सरकारकडून या संस्थेच्या उभारणीसाठी 400 कोटींची आर्थिक सहाय्यता. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल. ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपर्यंत मर्यादित न राहता डिजिटल कंटेंट, VFX, ॲनिमेशन, ऑडिओ व्हिज्युअल स्टोरी टेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब 3.0 तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देईल. तर बॉलिवूड पाठोपाठ IICT मुंबईची ओळख बनेल. दावोस ज्याप्रमाणे आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे हे व्यासपीठ देखील क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड तयार करणारं ठरणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. भारत सरकारने IIT जशी आहे तसं
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातलंही पहिली IIT ही मुंबईलाच तयार होणार आहे. आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास 400 कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील. त्याकरता मी केंद्र सरकारचे आभार मानतो. भारत हा कलाकारांचा देश आहे. या कलाकारांना व्यासपीठाची गरज आहे. देशातील अनेक कलाकार सोशल मीडियावर आपली कला सादर करतात. या कलाकारांच्या कलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजनरी विचाराने जागतिक मंच उपलब्ध करून दिला जातोय. या जागतिक मंचाचं आयोजन महाराष्ट्रात होत असल्यानं महाराष्ट्रातील कलाकारांसाठी ही मेजवानीच ठरणार आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, इंडियानामा.